नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुम्ही जर लेबर कार्ड बनवले असेल तर आज 10 सप्टेंबर 2025 आहे। 9 सप्टेंबर 2025ला एक GR आलेला आहे। GR मित्रांनो बांधकाम कामगाराचा हिताचा आहे का हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करा आणि त्याच्यामध्ये सांगा की बांधकाम कामगारांच्या हितासाठी हा GR आहे का। तर सर्वप्रथम स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समिती व विभागीय संनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत तर मित्रांनो इथं पाहू शकता 9 सप्टेंबर 2025चा हा GR आहे। ज्या GR मध्ये सांगितलेला आहे प्रस्तावना तुम्ही पाहू शकता। प्रस्तावनाचा उल्लेख न करता मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो। इथं पाहू शकता शासन निर्णय झालेला आहे मित्रांनो 9 सप्टेंबर 2025 रोजी। शासन निर्णय काय आहे? शासन निर्णय पाहू शकता बांधकाम कामगारांच्या एकात्मिक कल्याण मंडळ व्यवस्थापन प्रणालीवर म्हणजेच IWBMS प्राप्त होणाऱ्या नोंदणी नूतनीकरण लाभाच्या DBT इन मनी अर्जावर निर्णय घेण्याकरिता स्थानिक नियंत्रण समिती व विभागीय नियंत्रण समिती गठीत करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो नेमकी ही समिती कोणती आहे, कोण समितीमध्ये राहणार आहेत आणि कोण निर्णय घेणार? तुमची नोंदणी सक्रिय आहे, तुमची नोंदणी बरोबर आहे, तुमचं नूतनीकरण बरोबर आहे, तुमचं जे स्कॉलरशिपचा फॉर्म आहे ते बरोबर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला DBT करायचं की नाही करायचं, तुमचं फॉर्म व्यवस्थित आहे की नाही हे कोण चेक करणार? तर हे कमिटी करणार। ही कमिटी कोणती आहे? इथं स्क्रीनवरती पाहू शकता मुद्दा नंबर क। इथं बघा बांधकाम कामगार स्थानिक नियंत्रण समितीची संरचना कोणती रचना आहे? तर इथं पहा 1 नंबरला माननीय स्थानिक आमदार विधान। तर मित्रांनो इथं पाहू शकता बांधकाम कामगार स्थानिक नियंत्रण समिती रचना तपशील नंबर 1 ला स्थानिक आमदार विधानसभा सदस्य हे कोण राहणार? अध्यक्ष राहणार समितीचे। त्याच्यानंतर माननीय मंत्री कामगार यांनी शिफारस केलेली व्यक्ती उपाध्यक्ष राहणार। पुरुष बांधकाम कामगार प्रतिनिधी राहणार म्हणजे सदस्य राहणार। महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी म्हणजे सदस्य राहणार। तर मित्रांनो अशा प्रकारचे 6 व्यक्ती इथं सदस्य असतील या कमिटीमध्ये या समितीमध्ये आणि हे समिती तुमचा निर्णय घेईल की तुमचं बांधकाम कामगाराचा फॉर्म रिन्यूअल करायचं की नाही, तुम्हाला क्लेम मंजूर करायचं की नाही हे सदस्य इथं आमदार आणि त्याचे जे लोक असतील सदस्य असतील या कमिटीचे ते याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतात। तर हे आता कशासाठी आहे, हे करणं काय चांगलं आहे का बांधकाम कामगारांसाठी हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा। त्याच्यानंतर समितीची कक्षा काय आहे पहा। सदर समिती तर सांगण्यात आले सदर समिती कार्यक्षेत्र विधानसभा क्षेत्रातील समिती सदस्य सचिव महिन्याभरात प्राप्त अर्जांची प्राथमिक छाननी करून समिती समोर सादर करतील। समितीच्या मान्यतेनंतर सदर यादी मंजूर करण्यात येईल। काही लाभार्थ्यांच्या पात्रतेत शंका असल्यास अथवा निकषानुसार कागदपत्रे नसल्यास अर्ज कारनामे मासे संगणक प्रणालीमधून सदस्य सचिवामार्फत समितीने मान्यतेने नामंजूर करण्यात येतील व तसे SMS संबंधितास कळविण्यात येईल। म्हणजेच बांधकाम कामगारास SMS द्वारे कळविण्यात येईल की तुमचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे किंवा मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो तुम्ही जर क्लेमचा फॉर्म भरला किंवा तुम्ही रिन्युअलचा फॉर्म भरला तर हे जे आमदार आहे याचं काय घेणं देणं बांधकाम कामगारांशी तुम्ही नक्कीच कळवा। तर त्याच्यानंतर पहा वरील कार्यवाही अंती समितीमार्फत अर्जाची यादी मंजुरी दिल्यानंतर बैठकीचे इतिवृत्त व यादी सदस्य सचिवामार्फत संकेतस्थळावर मंडळाला सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। मंडळामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात DBT पद्धतीने अर्थसहाय्य जमा करण्यात येईल। जर मित्रांनो ही समिती जर सांगेल की हे याचा लाभ बरोबर आहे याला लाभ देऊन टाका तर हे काय करणार? सचिव काय डायरेक्ट DBT करणार का असा सवाल इथं उठतो। आणि या समितीने सांगितले याला स्कॉलरशिप देऊ नका हे कामगार नाही तर समिती काय याला DBT करणार नाही का असा सवाल इथं उठतो। तर तुमचं याच्यामध्ये काय कॉमेंट आहे नक्कीच सांगा। तर हे जे GR आहे सविस्तर वाचण्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याचा लिंक दिलेला आहे, तुम्ही तिथून डायरेक्ट डाउनलोड करू शकता। डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता। तर मित्रांनो हे GRच्या बद्दल आम्ही सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे। हे GR काय कसं वाटते नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि याचा काय परिणाम होईल बांधकाम कामगारावर नक्कीच कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।